वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे. सो आजचा व्लॉग आहे ॲनिव्हर्सरी व्लॉग. सो आमचा म्हणजे ॲनिव्हर्सरीला गोवा जायचा आता प्लॅन होताच, पण तिकडं जाऊन काय करायचं हे काही डिसाइडेड नव्हतं. मग चापोरा फोर्ट फिरून आल्यानंतर म्हणजे आम्ही डिसाईड केलं की आम्हाला ना वॅगेटोर बीच खूप आवडला होता. सो आम्ही डिसाईड केलं की तिथे जाऊ, केक घेऊ आणि तिथेच कट करू बीचवरती. म्हणजे खूप भारी वाटेल असं. पण रिॲलिटीमध्ये त्यापेक्षाही भारी झालं. तिथे म्हणजे तो प्लॅन डबल ट्रिपल मल्टिप्लाय बाय 100 एवढा भारी झाला आणि खूप भारी वाटलं. म्हणजे एखाद्या कॅफे एखाद्या हॉटेलपेक्षा तिथे सेलिब्रेट करण्याचा जो डिसिजन होता ना तो बेस्ट झाला आमचा. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या विशेष देऊन आम्हाला म्हणजे आमचा दिवस बनवला त्यासाठी पण धन्यवाद. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आमचा प्लॅन असा होता की वॅगेटोर बीचला जाऊ आणि सनसेटचा जेव्हा टाईम असेल ना तेव्हा आपण केक कट करू. तर केक फटक्यात घेतला कारण सनसेटचा टाईम चालला होता. सो आम्ही फटक्यात एक चॉकलेट फुल चॉकलेट केक घेतला, म्हणजे नो व्हिप क्रीम वगैरे वगैरे. त्यानंतर आम्ही बीचवर गेलो, फ्लावर्स पण घेतले होते आणि अशा पद्धतीने सिम्पल असं म्हणजे डेकोरेट केलं सी साईड. आणि म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना, मी एक्सप्लेन नाही करू शकत. आणि संध्याकाळचा टाईम होता. सो जस्ट इमॅजिन किती छान वाटत असेल. आणि सनसेट होता समोर, पण तो ऑलमोस्ट सनसेट चालला गेला होता, बट स्टील म्हणजे छान वाटत होतं. तर इथे प्लॅनिंग चालू आहे, इकडून बसायचं की तिकडून बसायचं, कुठून छान येईल अशा पद्धतीची प्लॅनिंग चालू आहे आमची. सो लेट्स डिसाईड आणि पटक्यात आपण केक कट करू. आय कांट वेट. बाकी माझ्या नवऱ्याला सगळं परफेक्ट लागतं, इकडचं असंच पाहिजे, हे तसंच पाहिजे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आम्ही आता आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. सो आम्हा दोघांना ॲनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही दिल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. बस आणि आम्ही व्ह्यू दाखवतो तुम्हाला. नुसते बघता माटा 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 बघता नुसते माटा माटा माटा. आम्ही हा केक घेतला होता जो खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. त्यानंतर आम्ही मस्तपैकी केक खाल्ला. केक आमच्या एक्सपेक्टेशनच्या 10 पटीने चांगला होता आणि खूप यमी होता, खूप जास्त. आम्ही म्हणजे खाल्ला पण आणि बाकीचा घरी पण घेऊन गेलो. इथे एक फॉरेनर होता जो गाईला कॅप्चर करत होता पूर्ण, म्हणजे खूप वेळ त्याने फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि हे पाहून खूप छान वाटलं. त्यानंतर रात्री आम्ही असं डिनरसाठी गेलो पर्पल मार्टिनीला. तर तिथे सी साईड आहे, हे पण अंजुना बीच साईड आहे हा. तर खूप सुंदर आहे, खूप जास्त. तर तिथे गेलो.
असा काहीसा होता आमचा दिवस. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. परत भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.